नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली वसुंधराचा जो चेहरा आहे तो सर्वांच्या समोर येणार आहे. म्हणजे वसुंधराने जी जी कारस्थानं केलेली आहेत ती सर्वांच्या समोर येणार आहे. तिने जे कांड केलेलं आहे अगदी पुराव्यानिशी असे पुरावे समोर ठेवलेले आहेत ना, आता कोणताच ऑप्शन वसुंधराकडे नाही. तिनं काहीच करू शकत नाहीये, कारण तिने कितीही गोंधळ घातला, काही केलं तरी तिच्या आता हातामध्येच काही राहिलेलं नाहीये. त्यामुळे काही करण्याचा प्रश्नच येत नसतो, कारण वसुंधरा स्वतःला खूप शातीर समजत असते. पण प्रत्येक वेळेस गुन्हेगार हा जेव्हा गुन्हा करतो त्यावेळेस काहीतरी मागे ठेवलेलं असतं, ते अगदी खरं आहे. आणि तशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत, कारण सँडीनं सुद्धा वसुंधराच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झालेला आहे. तर त्याचबरोबर इकडे आता तेवढ्यावरती वसुंधरा काही थांबणार नव्हती. तिला पुरावाही हवा होता. तर तसा पुरावा सुद्धा मिळालेला आहे. तो म्हणजेच वसुंधराने पिहूला जो धमकी दिलेली असती, त्या धमकीचा जो व्हिडिओ पिहूने रेकॉर्ड झालेला असतो, म्हणजे पिहूच्या हातामध्ये जो मोबाईल असतो त्यामध्ये तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो. आणि तो व्हिडिओ जेव्हा सर्वांच्या समोर दाखवला जातो तेव्हा मात्र वसुंधराचे तोंड बंद झालेले आहे. जणू काही तिच्या तोंडाला कुलूप लावलेलं आहे. कारण तिला असं वाटायचं की ती जे काय करते तेच बरोबर आहे, परंतु तिनं जे काही गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे सुद्धा समोर येणार आहेत. तर वसुंधरा आता हात जोडून नंदिनीला म्हणत आहे की आम्हाला माफ कर, आमच्याकडून चूक झाली. परंतु तेव्हा मात्र नंदिनीने आता समोर आणलेलं आहे, ते म्हणजेच नंदिनीनं सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही काहीही बोललात तरीही आता तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका मात्र तुम्ही कधीच गुन्हा केलेला आहे तो गुन्ह्याला तुमच्या मापी नाही, असं सगळं इकडे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काहीही झालं तरीही वसुंधरा म्हणते की मी हात जोडून तुमची माफी मागते, प्लीज असं नका करू. परंतु नंदिनी मात्र इकडे भयानक चिडलेली आहे. आणि नंदिनी म्हणत आहे की हे बघ, काहीही झालं तरीही आत्ता नंदिनीचं असं म्हणणं आहे की जो गुन्हा तुम्ही केलेला आहे त्या गुन्ह्यासाठी तुम्हाला एकच शिक्षा आहे, आणि ती म्हणजेच की तुम्ही बाबांचा विचार करतोय म्हणून तुम्हाला आम्ही या घरात ठेवतोय, अन्यथा तुम्हाला या घराच्या बाहेर हकलून दिलं पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र वसुंधराची आता वाट लागलेली आहे. कारण वसुंधराने ज्या चुका केलेल्या आहेत त्या इतक्या भयानक केलेल्या असतात, त्यामुळंच तिला आता खालमानेनं राहण्याची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे तोंड लपून राहायचं. कारण तिनं सांगते की आम्हाला माफ कर, परंतु तिला माफी तर मिळणार नाही, हे तरी ते आता प्रूव्ह झालेलं आहे. काहीही झालं तरीही वसुंधराला माफी नाही, ही गोष्ट इथं सिद्ध झालेली आहे. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूमध्ये आपण पाहूया नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने हे पुरावे मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे जीवा मात्र आता इकडे जीवा सँडीला म्हणत असतो, काव्याने हात जोडून झालेले असतात. आता जीवा सँडीच्या समोर हात जोडत असतो. जीवा म्हणत असतो की खरंच माफ कर, खरंच अरे मी तुला खरंच सांगतोय की नंदिनीने खूप केले. आत्ताही बघितलंस का, नंदिनीने कोणताही विचार केला नाही. नंदिनी डायरेक्ट तुझ्या बाळाची मदत करायला गेली. तिने सगळ्यांसाठी खूप करते, कारण जेव्हा तिने या गोष्टी सगळ्यांसाठी करते तेव्हा कसलाच विचार करत नाही. आज नंदिनीने एवढं केलंय, आजपर्यंत नंदिनीनं माझ्यासाठी सुद्धा खूप गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळं मला खरंच माफ कर, मी तुला मारलंय मान्य. हात जोडून तो बोलत असतो. तो म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही इकडे सँडीला तो म्हणत असतो की नंदिनीने जे केले त्यासाठी खरंच तू तिची मदत करायला तयार राहा. मी नंदिनीला अशा अवस्थेत नाही बघू शकत, कारण नंदिनी अशी नाहीये. कारण तिची बघितलंस का काय अवस्था झालेली आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे सांग ना, असं नको करू असं म्हणत इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सँडी म्हणत असतो की नाही. काव्या पण म्हणत असते की हो, खरंच मी सांगते माझ्या ताईसाठी प्लीज प्लीज माझ्या ताईसाठी माफ कर, एकदा ती गुन्हा कबूल कर आणि सगळ्यांच्या समोर तू बसवत त्याने हे सगळं केलेलं आहे या गुन्ह्याची कबुली दे, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की माझी इच्छा आहे पण मी नाही करू शकत आहे हे सगळं, माझी खूप इच्छा आहे तुम्हाला मदत करायची, परंतु हे सगळं जर मी केलं तर मी याच्यामुळे अडचणीत येणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पार्थला म्हणतो की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा सँडी सांगत असतो की मला त्या दीपकने धमकी दिलेली आहे. मला दीपकने सांगितलेलं आहे की जर तू कोणाची मदत केलीस आणि तू जर तिथे जाऊन असं काही बोललात
तर मात्र दीपक माझ्या बाळाला मारणार आहे, तो माझ्या बाळाला संपून टाकणार आहे. हे ऐकल्यानंतर इकडे काव्या तिथे येते, पार्थ तिथं असतो. पार्थ म्हणतो की काहीही झालं तरीही जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा काव्या म्हणते की पार्थ देशमुखांनी सांगितलंय ना. पार्थ म्हणतो की तुझ्या आणि तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. पार्थने आता शब्द दिलेला असतो. काव्या म्हणते की डोळे झाकून पार्थ देशमुखांवर विश्वास ठेव, त्यांचे खूप कॉन्टॅक्ट आहेत, ते काहीही करू शकतील, तुझ्या आणि तुझ्या बाळाला नक्की वाचवतील, तुला काही होऊ देणार नाहीत. कारण इकडे सँडी म्हणत असतो की जर मी तुमची मदत केली, आजपर्यंत मी माझ्या बाळासाठी एवढं सगळं केलेलं आहे आणि आता जर मी तुमची मदत केली तर दीपक माझ्या बाळाला संपवणार आहे. हे जेव्हा सँडी बोलत असतो तेव्हा मात्र काव्या सांगते की डोळे झाकून विश्वास ठेव, पार्थ देशमुखांनी तुला शब्द दिलेला आहे, त्यांचे खूप कॉन्टॅक्ट आहेत, म्हणजे कोणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकतं, हे काव्या बोलत असते. आणि तेव्हा मात्र सँडी पाहत असतो, तेव्हा जीवाही पाहत असतो. काव्या जे बोलते ते ऐकून खरं तर धक्काच बसलेला असतो, कारण काव्याने जे बोललेले आहे त्याच्यामुळं एवढं मोठं घडत असतं याचा कोणालाच विश्वास बसत नसतो. त्याचबरोबर काव्याच्या या बोलण्यामुळं सगळं सत्य तर समोर येत असतं. काव्या जे सांगत असते त्यामुळं इकडे काव्या विश्वास दाखवत आहे पार्थवरती, हे पाहून तर खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण काव्या आपल्याबद्दल इतकं बोलत असेल, इतका विचार करत असेल, हा विचार कधीच इकडे पार्थने केलेला नसतो. त्याच वेळी रेखा तिथे येते आणि रेखा बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की अरे सँडी, असं नको करू, आज मला सांग, तुझ्या बाळाला नंदिनी इथं वाचवायला आलेली आहे, खूप चांगली माणसं आहे, तू चूक केलेली आहे. अरे नंदिनीने एवढं सगळं केलेलं आहे आणि तरी आज मला सांग, नंदिनी आली नसती तर बाळाचं काय झालं असतं सांग. तिने कसलाही विचार केला नाही, ती डायरेक्टली तुझ्या बाळाला वाचवण्यासाठी गेलेली आहे आणि तिने तुझ्या बाळाला वाचवलेलं आहे, तू बघ. आणि त्याच वेळी इकडे सँडी मात्र ऐकायला तयार नसतो. सँडी म्हणत असतो की नाही, मी करू शकत आहे हे, कारण माझं बाळाच्या जीवाला धोका आहे, हे सँडी बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे सगळेजण त्याला समजवत असतात की नाही, तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही आम्ही. परंतु सँडीला माहिती आहे ना, त्याला धमकी तर दिलेली आहे. त्यामुळं सँडी मात्र इकडे विचार करू लागलेला आहे. काय करायचं हा प्रश्न असतो. तेवढ्यातच बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. सगळेजण त्या दिशेने पाहू लागतात आणि नंदिनी म्हणते काळजी करू नका, तुमचं बाळ आता आउट ऑफ डेंजर आहे, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि मग काव्या म्हणत असते बघितलं का बाळाच्या बाबतीत काय झालंय, आणि सँडी तू मदत कर ना, अरे प्लीज माझ्या नंदिनी त्याची मदत कर, बघ आज तुझ्या बाळाला तिनेच वाचवलेलं आहे. परंतु सँडी मात्र विचार करत असतो. नंदिनी म्हणत असते की नाही काव्या, आपण एखाद्याला मदत कर म्हणून फोर्स नाही करू शकत, त्यासाठी त्याची इच्छा असावी लागते. जर त्या व्यक्तीची इच्छा नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, असं नंदिनी काव्याला सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं असलं तरीही नंदिनी जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात. काव्या म्हणत असते की हो बरोबर आहे ताई तुझं. आणि मग नंदिनी म्हणते की चला आपल्याला जायला पाहिजे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे नंदिनीचे आभार रेखाताई मानतात. खरंच आज तुझ्यामुळं नंदिनी आमचं बाळ सुखरूप आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की काहीही असलं तरीही नंदिनीला अजिबात अपेक्षा नसते, तिनं अगदी शांतपणे बाळाच्यासाठी मदत केलेली असते, हे इथे पाहायला मिळतं. तेव्हा मात्र सगळेजण समजवत असतात, परंतु इकडे सँडीला ऐकायचंच नाहीये. सँडी मात्र म्हणत असतो की नाही, माझ्याकडून मला माफ करा, मी काहीच करू शकत नाहीये, मला माफ करा, असं सँडी बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे काव्या त्याचबरोबर पार्थ सगळेजण म्हणत असतात की जाऊया आपण, इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये. ते निघालेले असतात. तेवढ्यातच सँडी जोरात ओरडतो आणि सँडी म्हणू लागतो की मी मदत करायला तयार आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. हे जेव्हा सँडी तिथं बोलतो तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो. सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहत असतात, कारण सँडी मदत करायला तयार झालेला आहे. आता खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागलेला आहे. मग इकडे सँडी म्हणतो की हो, तरीही आता सँडी म्हणत असतो पण मला खरंच म्हणजे त्या वसुंधरा मॅडमना खूप धूर्त आहेत, म्हणजे विचार करू शकत नाही आपण, इतक्या त्या धूर्त आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की हो मला माहिती आहे त्या कशा आहेत, कारण मागच्या वेळेस त्यांनी माझा पुरावा
खोटा ठरवलेला होता, पण आता मी खूप वेगळी चाल खेळणार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते की नंदिनी ताई, काय करणार आहेस तू आता? नक्की कोणती चाल खेळणार आहेस? हे काव्या विचारत असते, परंतु नंदिनी मात्र चाल कोणती खेळणार आहे त्याबद्दल काहीही बोलत नाही. नंदिनीला माहिती आहे की तिने काय केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीला चांगल्याच माहिती आहेत. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात, तेव्हा जीवा म्हणत असतो की खरंच आज तू आमच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला आहे तो खरंच खूपच जबरदस्त असा आहे. त्यामुळं नंदिनीचा स्वाभिमान परत येणार आहे. नंदिनीच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खरंच समोर येणार आहे. नंदिनी निर्दोष आहे, तिच्यावरती आरोप लावलेले आहेत, या गोष्टी समोर येणार आहेत. तेव्हा मात्र आता सँडी त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला होता. नंदिनी म्हणत असते की आता दाखवून द्यायचं आहे वसुंधरा त्यांना की त्यांनी काय केलेलं आहे आणि त्यांच्या चुकांची शिक्षा त्यांना काय भोगावी लागू शकते. तेव्हा आता सगळेजण निघालेले असतात आणि इकडे पार्थने शब्द दिलेला आहे की तुला आणि तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. त्यामुळं सँडी सुद्धा ठीक आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र शांतपणे विचार करणं गरजेचं होतं आणि त्या गोष्टी झालेल्या आहेत. तेवढ्यातच इकडे फोन वाजतो, तो म्हणजेच जीवाच्या फोनवरती मिथुन काकाचा फोन आलेला असतो. तो म्हणतो की हा काका बोल. आणि जीवाला धक्का बसतो, कारण मिथुन काकाने तिकडून जे सांगितलेलं असतं ते ऐकून जीवाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण खूप मोठा ठोस पुरावा हाती लागलेला आहे. आता मात्र वसुहत्या सुटू शकत नाही. इकडे आता मानिनी आणि विक्रम दोघंही बाप्पाच्या समोर दिवा लावत असतात. त्याच वेळी विक्रमच्या हातातली राखी सैल झालेली असते आणि वसुंधरा तिथं येते आणि वसुंधरा म्हणते की मानिनी, अजूनही तुझा राग गेलेला नाहीये का ग? अजूनही तू माझ्यावरती तेवढीच रागावली आहे का? असं नाटक करत ती असते आणि ती म्हणते, विक्रम बघितलं का, मानिनी अजूनही माझ्यावर तेवढीच रागावली रे, काय करू मी आता? त्याच वेळी तिचं लक्ष जातं, अरे विक्रम, तुझ्या हातातली मी बांधलेली राखी सैल होती रे, असं बोलायचं नाटक करत असते. आणि त्याच वेळी तिकडून नंदिनी येते आणि म्हणते, किती दिवस असे खोटे धागे बांधून बाबांना तुम्ही फसवणार आहात? खोटारडेपणाचा हा जो बुरखा पांघरून तुम्ही आहात ना, तो बंद करा, असं नंदिनी बोलत असते. नंदिनी मात्र भयानक चिडलेली असते. तेव्हा मात्र आता वसुंधरा म्हणते की झालं का तुझं सुरू? म्हणजे रोज काहीतरी सुरूच आहे. अगं, खोटेपणाबद्दल तू कोणाशी बोलतीये? तुला कळतंय का? आणि काय चाललंय तुझं हे सगळं? असं बोलणं सुरू असतं. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, मी खोटेपणाबद्दल बोलते, पण तुम्ही जो खोटेपणा करताय त्याचं काय? आता नंदिनी हे बोलत असते. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी सुरूच असतात. सगळेजण तिथं असतात. म्हणजे आता पुन्हा एकदा हे सगळं जेव्हा घडत आहे त्याच वेळेस नंदिनी विचार करत असते. नंदिनीनं आता खूप जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि त्याच वेळी नंदिनी म्हणत असते की तुम्ही खोटेपणाचा बुरखा पांघरलेला आहात, तुम्ही खोटं वागत आहात. अहो, पुरावा देते प्रत्येक वेळेस मी आणि तुम्ही माझ्यावरच ही करताय. तेव्हा इकडे लगेचच वसुंधरा म्हणते की काय पुरावा? प्रत्येक वेळेस तू काहीतरी नाटक असल्यासारखं, ते काय म्हणतात का रम्या? रम्या लगेच सांगू लागते की ते ऑडिशन घेतात. हा, ऑडिशनला घेऊन येते तशी पडवून घेऊन येतेस आणि स्वतःच तोंडावर पडते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की बाद झालं, असं काही नाहीये. आता कळेल तुम्हाला कोण तोंडावर पडणार आहे, कोण खरं आहे, कोण खोटं आहे. आणि आता वसुंधराला राग आलेला असतो. वसुंधरा नंदिनीला म्हणते की तुझ्या खोट्याला पाय नाही येत ना, त्यामुळे ते जास्त लांब चालू शकणार नाही. तू कोणालाही माझ्यासमोर आण आणि काही सांगायला लाव, माझा त्यावर विश्वास नाही आणि विक्रमचा देखील त्यावर विश्वास बसणार नाही, कारण तू जे बोलतेस ते खोटं बोलतेस, असं ती नंदिनीला बोलत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, तुमच्याच खोट्याला पाय आहेत आणि म्हणून ते लांबपर्यंत चालत आलेलं आहे, पण आता ते लांबपर्यंत चालू शकणार नाही आहे, लक्षात ठेवा. कारण आता सगळं काही सिद्ध होणार आहे. तुम्हाला ज्या व्यक्तीनं मदत केलेली होती त्याचा दुसरा साथीदार मी इथं आणलेला आहे. त्याचं नाव मुद्दाम यांनी विजय सांगितलेलं असतं. तर आता स्वतः वसुंधरा त्याला ओळखायलाच तयार नाही आहे. वसुंधरा म्हणते, मी ह्याला ओळखलेलंच नाही आहे, तू त्याला कितीही माझ्यासमोर ठेवलंस तरी काही उपयोग होणार नाही. तेव्हा तो स्वतःच आता वसुंधराच्या समोर येतो आणि म्हणतो, तुम्ही मला ओळखत नाही का? अहो, तुम्हीच तर आम्हाला सुपारी दिलेली होती, तुम्हीच तर आम्हाला सांगितलं होतं की या नंदिनीला या एका कार्पेटमध्ये गुंडाळायचं, तिला किडनॅप करून घेऊन जायचं आणि तिकडं नेऊन तिला मारून टाकायचं. हे ऐकल्यावर विक्रमला तर धक्काच बसतो. तेव्हा खरं तर वसुंधराला देखील धक्का बसतो, कारण वसुंधराने तर फक्त किडनॅप करायला लावलेलं असतं, पण आता तो चक्क तिच्यावर खून करण्याचा आरोप घेत आहे. तेव्हा काव्या म्हणते, इतक्या नीच आणि खालच्या पातळीला तुम्ही जाऊन हे सगळं कराल असं कधी जन्मात देखील वाटलेलं नव्हतं.
वसुंधरा चिडत्याने म्हणते, काही बोलतोय हा, मला कोण आहे ना तेच माहीत नाही आहे, हा काय बोलतोय हे तर मी ओळखण्याची काही गरजच नाही. तेव्हा विक्रम देखील नंदिनी आणि काव्यावर चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कोणालाही घेऊन याल आणि तो काही बोलेल आणि मी त्यावर विश्वास ठेवेल का? वसुंधरा देखील म्हणू लागते, अगदी बरोबर आहे, विक्रम यांनी हा माणूस कुठून आणलाय मला माहिती नाही आणि तो आता मुद्दाम माझ्या विरोधात बोलू लागलाय. तेव्हा आता तो व्यक्ती म्हणजेच सँडी चिडतो आणि त्यांच्या समोर येऊन थांबतो आणि म्हणतो, मी खोटं बोलतोय, अहो जरा नीट आठवा की तुम्हीच सांगितलेलं होतं की जेव्हा ही नंदिनी पूजा करत असेल ना तेव्हा जायचं आणि तिला बेशुद्ध पाडायचं, त्यानंतर तिला कार्पेटमध्ये गुंडाळायचं आणि टॅम्पोत घालून घेऊन जायचं आणि तिकडे नेऊन मारायचं. आता तिला हे सगळं आठवत असतं. आता हे सगळं बोलत असताना नंदिनी देखील म्हणते की अगदी बरोबर, आणि मी पूजा करत होते तेव्हाच मला बेशुद्ध केलं गेलं. तर त्याच वेळेस काव्य त्याने म्हणते की बरोबर, त्यावेळेला मी आत होते तर तुम्हीच मला बाहेर पाठवलं, उपास आहे काहीतरी खाऊन घे असं म्हणून तुम्ही मला बाहेर पाठवलं होतं, मला सगळं चांगलं आठवतंय. आता जीवा आणि पार्थ देखील नंदिनीच्या बाजूनं उतरलेले आहेत आणि ते म्हणतात, बरोबर आहे, त्या दिवशी असंच काहीतरी झालेलं होतं आणि त्यामुळंच नंदिनीचं अपहरण करायला मदत झालेली आहे. तर सँडी सांगतो, यांनीच आम्हाला सांगितलेलं होतं, आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी यांनीच मदत केली होती, आम्ही वेश बदलून आतमध्ये येण्यासाठी यांनीच सोय केलेली होती, टेम्पो देखील यांनी केलेला होता. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर आहे. तेव्हा परत एकदा वसुंधरा स्वतःची बाजू मांडत म्हणते, पण नंदिनी जेव्हा आली होती तेव्हा कारमध्ये होती. तो म्हणतो, बरोबर, तुम्हीच आम्हाला फोन करून सांगितलेलं होतं की पुढं पोलिसांचं चेकिंग चालू आहे, त्यामुळे तुम्ही टेम्पो सोडून द्या आणि कारमध्ये बसा. वसुंधरा, सगळ्या गोष्टी आता मी केलेल्या नाही आहेत असं स्पष्टपणे सांगते, माझा ह्याच्याशी काही संबंधच नाही आहे, विनाकारण मला यामध्ये ओवायची गरज नाही, मी या माणसाला ओळखत देखील नाही, हा कोण आहे आणि काय आहे मला माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता नंदिनी सगळं खरं सांग. तेव्हा मात्र काव्या चिडते आणि अक्षरशः वसुंधराच्या अंगावर त्याने म्हणते, तुम्ही एवढं मोठं कारस्थान केलेलं आहे आणि त्याला तुम्ही सरळ सरळ नाही म्हणताय. अहो, हा व्यक्ती, ज्या व्यक्तीने तुम्हाला मदत केलेली आहे तो व्यक्ती तुम्हाला येऊन सांगतोय आणि तुम्ही नाही म्हणताय. आता तेव्हा नंदिनी देखील बोलू लागते आणि म्हणते, तुम्ही किती मोठे खोटाडे आहेत ना, आता हा सँडी सांगतोय आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाला कळणार आहे. तर त्याचबरोबर आता जीवा देखील यामध्ये पडलेला आहे. जीवा अक्षरशः ओरडून तिच्यावर अंगावर येतो आणि म्हणतो, तुम्ही केलेलं आहे ना तर अगोदर सत्य मानायला शिका, तुम्ही केलेलं पाप किती मोठं आहे ना आणि त्यामुळं कोणाकोणाच्या जीवनावर काय परिणाम झाला आहे तुम्हाला माहिती नाही आहे. तर आता पार्थ देखील यामध्ये आलेला असतो आणि पार्थ नंदिनीची बाजू घेत म्हणतो की नंदिनी कधीही खोटं बोलणार नाही, यावर आम्हाला विश्वास होता, तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायला असं वाटलेलं नव्हतं, तुम्ही लोकांच्या मदतीनं हे सगळं केलेलं आहे आणि हे तुम्हीच केलेलं आहे आम्हाला माहिती आहे. आता पार्थ, नंदिनी, काव्य आणि जीवा अक्षरशः तिला मध्ये घेऊन एक एक प्रश्न विचारत असतात आणि म्हणत असतात की तुम्ही सुपारी देऊन त्याला मारायला लावलेला आहे, इतक्या नीच आणि खालच्या पातळीला तुम्ही गेलेला आहेत. त्यांच्या त्या प्रश्नाने अक्षरशः ती घाबरून गेलेली आहे. घाबरून जाऊन तिच्या तोंडातून एकदम निघतं की मी त्याला किडनॅप करायला सांगितलेलं होतं, मारायला सांगितलेलं नव्हतं. आणि आता स्वतः तिनेच कबूल केलेलं आहे की मी फक्त किडनॅप करायला लावलेलं होतं म्हणून. तेव्हा मानिनी मात्र भयानक चिडलेले आहे. मानिनी म्हणते, आता तरी सगळ्या गोष्टी कबूल करा आणि सांगा मला की नेमकं सत्य काय आहे. आजपर्यंत आम्ही तुम्ही जे सांगताय त्या सत्यावर विश्वास ठेवत आलेलो आहे, तुमच्यावर आंधळा विश्वास ठेवत आलेला आहे, आता बोला नीट काय ते. तेव्हा वसुंधरा एकदम घाबरत्याने म्हणते, अगं मी 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 किडनॅप करायला सांगितलेलं होतं, म्हणजे नाही, हे माझ्या तोंडून काही वधवून घेत आहेत, विक्रम, अरे ह्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको, हे माझ्याकडून काही वधवून घेत आहेत, हे बघितलं ना मला कसं प्रश्न विचारत होते, त्यामुळं माझ्या तोंडातून हे निघून गेलं, हा सँडी पण खोटं बोलतोय असं ती म्हणते. तेव्हा विक्रम म्हणतो, अगं याचं नाव तर विजय होतं ना, तू ह्याला सँडी कसं काय म्हणलीस? तेव्हा नंदिनी म्हणते की आम्हाला देखील हेच पाहिजे आहे, आम्ही मुद्दाम याचं नाव विजय सांगितलं होतं आणि आता ह्यांच्या तोंडातूनच त्याचं नाव सँडी आलेलं आहे, म्हणजे कोण खोटं बोलतंय ना हे आता स्पष्ट झालं. आत्ताच तर ह्यांनी यांच्या तोंडाने मान्य केलं की ह्यांनी फक्त किडनॅप करायला लावलं होतं. तेव्हा पार्थ म्हणतो, माफ करा बाबा, आम्ही मुद्दाम असं सांगायला लावलं होतं की मारायचं म्हणून, पण त्यांनी मारायला नव्हतं सांगितलेलं तर किडनॅपच करायला सांगितलं होतं, आम्ही देखील यांच्यासारखंच थोडंसं खोट्याचा आधार घेतला. तेव्हा आता विक्रम देखील तिच्यावर चिडलेला आहे. आता विक्रम चिडून तिच्या समोर उभारलेला असतो. तेव्हा सँडी म्हणतो, मी माझं काम अगदी चोखपणे केलेलं आहे आणि मी सत्य बोललेलं आहे, खरं तर ही गोष्ट अगोदरच बोलायला पाहिजे होती, पण असो, आता वेळ आली तर मी आता बोललेलं आहे, माझ्याकडूनची चूक झाली त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो, पण या बाईला अजिबात सोडू नका, कारण या सगळ्या
गोष्टीचा सूत्रधार तीच आहे असं म्हणून सँडी निघून जातो. तेवढ्यात मिथुनने एक हुकमी एक्का आणलेला आहे. ते म्हणजे पिहूच्या हातून चुकून रेकॉर्ड झालेला व्हिडिओ की ज्यामध्ये स्वतः वसुंधरा पिहूला धमकी देते आणि म्हणते की तुला जर काही या घरात राहायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं. मीच सगळं काही केलेलं आहे. मीच नंदिनीचं अपहरण करायला सांगितलेलं होतं, पण माझं कोण काही करू शकत नाही. आणि पिहू तू जर का बोललीस ना तर तुझं काही खरं नाही. लक्षात ठेव, तुला तुझ्या आईवडिलांना तुझ्या बहिणीला सर्वांना घराच्या बाहेर हकलून देईल, मग रस्त्यावर राहावं लागेल. अशा प्रकारे ती बोलत असती आणि हा व्हिडिओ डायरेक्ट मिथुनने सर्वांच्या समोर आणून दाखवलेला आहे. तेव्हा विक्रमला देखील मोठा धक्काच बसलेला आहे. आता तर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे. हा सूर्य हा जैत्रथ झाल्यानंतर विक्रमला देखील समजले की वसुंधरा किती खालच्या दर्जाची बाई आहे आणि तिने किती मोठं सत्य लपवून ठेवलेलं होतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता विक्रमच्या समोरच सगळं झालेलं आहे. तेव्हा वसुंधरा आणि रम्या अक्षरशः हात जोडून माफी मागतायत आणि आम्हाला माफ करा असं म्हणतायत. आमच्याकडून चूक झाली, पण आता नंदिनी पुरती चिडलेली आहे. खरं तर नंदिनी त्यांना घराच्या बाहेर हकलून देणार असते, पण विक्रममुळं त्यांना घरात थांबण्याची संधी मिळते. म्हणून नंदिनी म्हणते फक्त बाबांमुळे आम्ही शांत राहिलोय, नाहीतर तुम्हाला घरातून धक्के मारून हकलून दिलं असतं. तुमची लायकी काय आहे ना ते आता सर्वांना समजलेलं आहे. माझ्या तर पायाची आग मस्तकात गेली आहे, पण आता मी शांत बसते ते केवळ बाबांमुळं. पण आता मी सांगते त्याप्रमाणेच या घरात राहायचं. जर का या घरात राहायचं असेल तर एकाही सदस्याला मान वर करून बोलायचं नाही. आम्ही जोपर्यंत आहोत, तुम्ही जोपर्यंत जेवत आहात तोपर्यंत मान खाली घालूनच सर्वांना बोलायचं आणि तुम्ही दोघींनीही बोलायचं असा हुकूमच आता नंदिनीने सोडलेला असतो आणि तो ऐकण्याशिवाय आता कसलाच पर्याय उरलेला नाहीये. आता वसुंधराला खाली मान घालूनच बोलणं गरजेचं आहे आणि तिनं ते मान्य देखील केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.